नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत 11 जानेवारी 2026 रोजीच्या जेवढ्या पण अपडेट आल्या आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल. ओके, सर्व महत्त्वाचे आणि अधिकृत अपडेट्स एक एक करून बघून घेऊयात. ओके, पहिला अपडेट आला आहे, डिसेंबरचा हप्ता अजूनही खात्यांमध्ये जमा झाला नाही. ओके, सो बेसिकली 11 जानेवारी 2026च्या स्थितीनुसार आणि अपडेटनुसार लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर 2025चा 1500 हप्ता खूप लाभार्थींच्या बँक खात्यात अजूनही जमा झालेला नाही आहे आणि 3,000 रुपये जानेवारी आणि डिसेंबरचे येणार मकर संक्रांतीपर्यंत असं पण स्पष्ट झालं आहे. पण अजून तरी एकही हप्ता आलेला नाही आहे. यामुळे काही बहिणींमध्ये चिंता आणि असमाधान आहे, कारण सरकारने तारीख आणि कारण स्पष्टपणे जाहीर केलेलं नाही. ओके, सो बेसिकली 11 जानेवारी 2000 पर्यंतची स्थिती पाहिली तर डिसेंबर 2025चा 1500चा हप्ता अजूनही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि अनेक महिलांना असा प्रश्न आहे की डिसेंबरचा हप्ता आम्हाला मिळेल का? ओके, डिसेंबरचा का नवीन वर्षाचा फक्त? नाही, तुम्हाला डिसेंबरचा पण मिळणार. ज्यांची ई-के-वाय-सी कंप्लीट आहे आणि पूर्ण क्रायटेरियामध्ये बसतात त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्र मिळेल किंवा डिसेंबरचा जानेवारी 15 तारखेपर्यंत मिळू शकेल. ओके, आता याचं मुख्य कारण काय आहे की सध्या कागदपत्रांची पडताळणी चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात. ओके, काहींनी जे क्रायटेरियामध्ये बसत पण नाहीत त्यांनीसुद्धा ही स्कीमचा वापर केला आहे, त्यांना वगळण्यात येत आहे. ओके, सो याच्यात थोडंसा लेट होत आहे कागदपत्रांची पडताळणी करण्यात. ओके, आणि काही महिलांनी ई-के-वाय-सी कंप्लीटच केली नाही आणि त्यांनासुद्धा असंच वाटत आहे की आमचेसुद्धा पैसे येतील, पण तसं नाही आहे. तुमचे पैसे आता सध्या येणार नाही आहे, ती प्रक्रिया तुमची थांबवली गेली आहे. आणि जर ई-के-वाय-सी ज्यांनी कंप्लीट केली आहे, ज्या महिलांनी एकदम बरोबर अचूकरित्या, ओके, तर त्यांना पैसे मिळून जातील. ओके, सो पैसे नाही येण्याचे बेसिक कारण आहे कागदपत्रांची पडताळणी सध्या चालू आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया ज्यांनी केली आहे त्यांना पुढे ढकलण्यात येत आहे. ओके, आणि डी-बी-टी व्हेरिफिकेशन आहे का ते पण चेकिंग चालू आहे. ही कामं अजून पूर्ण सुरू आहेत. ओके, सो सरकारकडून याबाबत ठराविक तारीख अजून तर जाहीर करण्यात आलेली नाही आहे. ओके, आली तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, आता दुसरी अपडेट काय आहे, योजना आम्ही बंद करणार नाही, सरकारने पुन्हा एकदा सांगितलं आहे. ओके, सो महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे यांच्या प्रतिनिधीद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले आहे की लाडकी बहीण योजना बंद नाही होणार आणि पात्र महिलांना पुढेही लाभ मिळत राहणार आहे. ओके, सो बेसिकली हे आश्वासन 11 जानेवारी 2026पर्यंत अधिकृतपणे देण्यात आले आहे. ओके, सो देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की योजना बंद होणार नाही आहे. ओके, सो पात्र महिलांना म्हणजे ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे आणि ज्यांचा उत्पन्नाचा दाखला बरोबर क्रायटेरियामध्ये बसतो लाडकी बहीणच्या, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळतच राहणार, पुढेही सुरू राहणार आहे. म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं आहे. ओके, आणि तिसरी अपडेट काय आहे, ई-के-वाय-सी पूर्ण करणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं पण आहे. आणि खूप महिलांची अशी कमेंट येते की आम्ही ई-के-वाय-सी केली आहे पण पैसे नोव्हेंबरचे सुद्धा आले नाही आहेत. तर थोडंसं थांबा तुम्ही. ओके, जर तुम्ही नक्की ई-के-वाय-सी कंप्लीट केली असेल तर थोडी लेट डेटला केले असणार तुम्ही. ओके, जेव्हा शेवटची तारीख संपायला येत असणार ई-के-वाय-सी, तेव्हा जर तुम्ही केलेले असेल तर थोडंसं थांबा, तुमचे पैसे नक्की येऊन जातील. ओके, 3,000 तर येतील तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे, नाही तर नोव्हेंबरचा एकदा येईल आणि डिसेंबर आणि जानेवारीचे असे मिळून 3,000 येतील. ओके, सेपरेट. सो आता तिसरी अपडेटचं काय, ई-के-वाय-सी पूर्ण करणं फार गरजेचं आहे. सरकारने वारंवार सांगितलेलं आहे की हप्ता पुढं तसंच चालू ठेवण्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर ई-के-वाय-सी पूर्ण केली नसेल महिलांनी तर पुढील हप्ते त्यांची होल्ड किंवा विलंबित होऊ शकतात. होल्ड म्हणजे काय की तुमचं प्रक्रिया तर पेंडिंगवर आहे, रनिंगला आहे आणि तुमचे पैसे फॉरवर्ड करण्याची पण प्रक्रिया सगळी झाली आहे, पण फक्त ई-के-वाय-सी न केल्यामुळे पैसे होल्डवर जाऊन अडकलेत. ओके, सो ई-के-वाय-सी कंप्लीट असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, पैसे येऊन जातील तुम्हाला. ओके, सो 14-15 जानेवारीपर्यंत वेट करा. ओके, मकर संक्रांतीला 3,000 येतात का 1,500 येतात. ओके, जर अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगेन. ओके, आणि 11 जानेवारीपर्यंत ही सूचना वैध आहे. ओके, सो बेसिकली ई-के-वाय-सी अपूर्ण असेल तर पुढील 1500चा हप्ता तुमचा होल्ड होऊ शकतो किंवा पेमेंटमध्ये विलंब होऊ शकतो. म्हणून प्रत्येक बहिणीने आपली ई-के-वाय-सी पूर्ण आहे का ते नक्की तपासा. आणि चौथी अपडेट आली आहे आजची, काहींच्या खात्यात 1,500 जमा होताना दिसत आहे. ओके, सो ज्या पात्र महिलांनी वेळेत ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे त्यांच्या बँक खात्यात आता
1500चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ओके. सो हे 11 जानेवारीपर्यंतचे ताजे अपडेट म्हणजे आजची अपडेट आहे ही. ओके. सो काही बहिणींना पैसे आलेत आणि सगळ्यांना का नाही. ओके. ज्या महिलांनी KYC ज्यांनी पूर्ण केली आहे एकदम परफेक्ट डेटला, पात्रता तपासणी ज्यांची पूर्ण झालेली आहे त्यांच्या खात्यात आता साहजिक आहे 1500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या बहिणींची माहिती मिसमॅच आहे, म्हणजे ज्यांनी चुकीचा ऑप्शन KYC करताना क्लिक केला आहे किंवा कागदपत्रे त्यांची अपूर्ण आहेत, त्यांचे पैसे तात्पुरते होल्डवर आहेत. जर KYCची जी डेट वाढवून दिली ना, तर तुम्ही ज्या महिलांना समजत नाही KYC कशी करायची त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन करून घ्या. ओके. कारण की KYC फिलअप करण्याचा सारखा ऑप्शन येत नाही. ओके. सो 5वी अपडेट आली आहे. बहिणींनी आता नेमकं काय करावं? आता बघा, जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर KYC पूर्ण आहे का तपासून, जर अपडेट आली KYC परत फॉर्म भरायचा आहे तर मी नक्की तुम्हाला सांगेन, तेव्हा तर तुम्ही नीट करा. ओके. आणि आधार बँक लिंक आहे का ते पण पहा आणि DPD स्टेटस तुमचा ॲक्टिव्ह आहे का ते चेक करा. अफवांना घाबरू नका, खूप जण फेक न्यूज देतात. ओके. अधिकृत अपडेट येईपर्यंत संयम ठेवा. जर अपडेट आलं तर मी नक्की तुम्हाला सांगेन, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. सो 11 जानेवारी 2026ची एवढीच अपडेट आहे की योजना बंद होणार नाही. डिसेंबरचा हप्ता उशिरा येईल आणि KYC अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पात्र बहिणींना पैसे येऊ लागलेत आता 1500 रुपये. ओके. सो नवीन अधिकृत अपडेट आला तर मी लगेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देऊ. ओके. व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. ओके. थँक्यू.